यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। साखरेच्या दरात अचानक वाढ हे आश्चर्यकारकच। अस्थिर परिस्थितीत सर्वांनी समजून घ्यावं, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी असं आवाहन केलं। याचा गांभीर्याने विचार करतोय की अचानक एकदम या आठवड्यामध्ये 8 ते 10 रुपयाची वाढ कशी झाली। वास्तविक पाहता 22 लाख मेट्रिक टनाचा ऑगस्ट महिन्याचा कोटा हा आपण रिलीज केला, म्हणजे गव्हर्नमेंटने रिलीज केला। साधारणतः 20 ते 22 लाख टन साखर दर महिन्याला म्हणजे घरेलू कामकाजासाठी लागते। ती साखर आपण या महिन्यात पण केंद्र सरकारने कोटा रिलीज केला, पण अचानकपणे हे दर कसे काय वाढले, तर ही एक आश्चर्याची आणि म्हणजे न समजणारी गोष्ट आहे। फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेला आहे आणि अशा अस्थिर परिस्थितीमध्ये थोडं समजूतदारपणानं सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दिशेनं आमच्या सर्व राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था सरकारला सहकार्य करतील आणि ह्यातनं योग्य मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील। पाहुयात पुढची बातमी। आम्हालाही वाटतं फडणवीसच मुख्यमंत्रीपदी राहावेत। प्रत्येक नेत्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं। फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अधिक विकास असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं। तर ठाण्यातील टीडीआर प्रकरण, वन खातं सुप्रीम कोर्टात का गेलं नाही? स्थानिक नागरिक कोर्टात जातात पण वन खातं नाही। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी असं वक्तव्य केलं। अशा प्रकारचा टीडीआर देताच कामा नये, पण त्यांनी एक बेसिक चूक केली। माझे संबंध त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे मी त्यांना तिथल्या तिथे काय बोलायला गेलो नाही, पण ते असं बोलले की नवी मुंबईचे काही एनजीओ ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे। इथे ते चुकले। आम्ही त्या जनता दरबारमध्ये आलेलो एका वनमंत्र्यासाठी। त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की वनमंत्री किंवा वन खातं सुप्रीम कोर्टमध्ये का गेलं नाही, हा पहिला मुद्दा। म्हणजे वनमंत्री आहात तुम्ही म्हणता की तुमचा स्टान्स बरोबर आहे, तुम्ही म्हणता वाशीचे काही लोक कोर्टात जाणार आहेत, तुम्ही म्हणता तुम्ही पण कोर्टात जा, पण वन खातं जाणार नाही। म्हणजे मला हे काय कळलंच नाही काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।